पुढच्या एका आठवड्यात ट्रम्पच्या गोल्ड कार्डची विक्री सुरू होणार आहे. तर हे गोल्ड कार्ड काय आहे? गोल्ड कार्ड म्हणजे आता समजा आधी तुम्हाला जर US मध्ये यायचं असेल तर एक तर H1B व्हिसा होता, ज्याचे तुम्ही नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी येत आहे, आणि दुसरा होता की तुम्ही $1 मिलियन म्हणजे तब्बल 8 कोटी खर्च करा आणि US मध्ये या, इन्व्हेस्ट करा US मध्ये. पण ट्रम्पला कळलं की पूर्ण जगभरात US च्या विजाची खूप मागणी आहे. तर ट्रम्प बोलला $1 मिलियन नाही, $5 मिलियन. लोक 5 मिलियन म्हणजे तब्बल 40 कोटी रुपये पे करतील US गव्हर्नमेंटला किंवा इन्व्हेस्ट करतील US मध्ये. त्यातून ठरवलं नाहीये. मग 40 कोटी US ला दिल्यावर तुम्हाला एक गोल्ड कार्ड मिळेल. आता हे असं असेल गोल्ड कार्ड, ज्याच्यावर असं ट्रम्पचा फोटो असेल, तर ट्रम्प यांची सिग्नेचर असेल, लिहिलं असेल $5 मिलियन. ह्याचा तुम्हाला टॅक्स बेनिफिट पण मिळेल. म्हणजे जर तुम्ही US मध्ये राहता आणि US मध्ये विक्री केली तर तुम्हाला US चा टॅक्स भरायला लागेल. पण जगभरातून काही तुम्ही कमवलं तर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स नाही भरायला लागणार. म्हणजे आणि जो H1B होता, EB-5 व्हिसा प्रोग्राम, सॉरी, तो आता त्यांनी कमी केला वाटतं. त्यामुळे आधी तिथं बघा $1 मिलियन हे होतं इन्व्हेस्ट करायचे, ते पण आता $5 मिलियन झालंय. आणि हे केल्या तुम्हाला US ची जर तुम्हाला ग्रीन कार्ड पाहिजे तर पण मिळू शकतं. आणि एकदा की तुम्हाला हे ट्रम्प कार्ड मिळालं की भविष्यात तुम्ही कधी पण US ला येऊ शकता. म्हणजे समजा आता बघा, आता कसं बांगलादेशमध्ये कसं सरकार पलटली किंवा पाकिस्तानमध्ये कसे हमले होत आहेत, तसंच जर काही झालं तर तुम्हाला म्हणजे जर तुम्हाला कधी पण तुम्ही US ला येऊ शकता. म्हणजे जर कुठल्या देशात काहीतरी होत असेल, दंगे होत असतील आणि तुम्हाला सेफ पाहिजे, तर तुम्ही कधी पण US मध्ये येऊ शकता. आणि US मध्ये किती पण तुम्हाला वर्षानुवर्षभर राहू शकता. आणि तुम्ही US चं ग्रीन कार्ड असतं त्यासाठी पण अप्लाय करू शकता. तुम्हाला सिटिझनशिप पण मिळू शकते, ते फक्त 40 कोटीमध्ये. आणि आता तुम्ही जर बघाल ना तर US मध्ये सध्या US मध्ये जे लोन आहे, US कडे जे लोन आहे ते तब्बल 36 ट्रिलियन डॉलर्स म्हणजे तब्बल काही लाख कोटीचं लोन US वर आहे. आणि US ला ते फेडायचंय ना, तर जे $5 मिलियन 40 कोटी जे लोक खर्च करणार, एक माणूस जो खर्च करणार आहे, जर असे समजा पूर्ण जगात 2 ते 3 कोटी लोक असतील जे $5 मिलियन खर्च करू शकतात एका विजावर. आणि समजा आपण त्यातले पकडले की जरी एक मिलियन म्हणजे 10 लाख लोकांनी जरी एक US चा विजा घेतला ना, तरी US चं तब्बल $5 ट्रिलियन US ला फायदा होऊ शकतो. म्हणजे बघा 1000. आणि तुम्ही बघत असाल की मागच्याच काही आठवड्यांमध्ये 1000 ट्रम्प कार्ड म्हणजे $5 मिलियन जे आहे ना हे कार्ड, ते 1000 लोकांनी प्रत्येक दिवसाला घेतलंय. म्हणजे बघा किती कोटींचं प्रॉफिट हे US ला झालं असेल. आणि असं जे काही आहे ते एकदा रशियाने पण केलेलं, म्हणजे आता पण आहे, पण त्याची प्राइस एवढी नाही, 40 कोटी नाही, त्याची काहीतरी 1-2 कोटी आहे. तुम्ही रशियात इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला रशियन व्हिसा आम्ही देऊ. पण रशियाचं एवढं चाललं नाही, कारण ट्रम्पला माहिती आहे की जगात US च्या व्हिसाची डिमांड खूप आहे. म्हणजे सगळ्यांना US ची सिटिझनशिप पाहिजे. त्यामुळे ट्रम्प बोलला की 8 कोटी जाऊ द्या, 40 कोटी जर तुम्हाला US ची सिटिझनशिप पाहिजे असेल तर तुम्हाला 40 कोटी रुपये US ला पे करायला लागतील आणि मग तुम्ही पाहिजे तिथे किती दिवस राहू शकता. हा ट्रम्पचा प्लॅन आहे. कारण त्यांचं ट्रम्पचे कसं तो असा प्रेसिडेंट आहे जो फक्त फायनान्स वगैरे याच्यावर विचार करतो. म्हणजे ट्रम्पचं कसं, ट्रम्पची पण स्वतःची हे कंपनी आहे आणि प्रॉफिट इलॉन मस्क पण घेतलाय. म्हणजे त्यांना अमेरिका एकदम प्रगत करायची. आता म्हणजे चालू आहे बघा, मेक अमेरिका ग्रेट अगेन. म्हणजे सगळं जे मॅन्युफॅक्चरिंग आहे किंवा काही पण आहे ते सगळं अमेरिकेत करायचं आहे. पण त्याला वेळ लागेल. म्हणजे आता आपण बघितलं मेक इन इंडिया किती 5-6 वर्ष झाली, मेक इन इंडिया 10 वर्ष झाली, तरी सगळे आपण
काय इंडियात बनवत नाही. म्हणजे जर आपल्याला काही बनवायचं असेल तर आपल्याला चायना करून किंवा मेनली चायना करून आपल्याला रॉ मटेरियल मागवायला लागतं आणि इथे आपण असेंबल करतो, काय काय मॅन्युफॅक्चर पण करतो. पण जर आपल्याला वाढवायचं असेल ना तर म्हणजे आत्ता तरी आपल्याला चायनावर डिपेंडंट राहायलाच लागेल. आणि युएसने कसं आत्ता चायनावर 135% टॅरिफ लावलेत, त्यामुळे आता युएससाठी जरा कठीण आहे. पण आता पुढच्या 1 महिन्यात पुढच्या 1 आठवड्यात US जे गोल्ड कार्ड आहे ते पब्लिकली होईल आणि काहीतरी इलॉन मस्क जो आहे तो काहीतरी असं वेबसाईट का सॉफ्टवेअर डेव्हलप करतो ज्याच्यानी तुम्हाला जर घ्यायचं असेल विजा तर तुम्ही घेऊ शकता. आता बघू कसं होतंय. थँक्यू.